आज स्वामी आपल्या भेटीला आले आहेत. जर तुला वाटत असेल की कशाला स्वामींना त्रास द्यायचा आणि आपले दुःख सांगायचे, तर खरा त्रास आता तू देत आहेस की काहीच सांगत नाहीस. अडचणी आयुष्यात नाहीत तर मनात असतात, आणि ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. स्वामी आपल्या सोबत आहेत. पूर्वी जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब अवश्य करा. श्री स्वामी समर्थ. ज्यावेळी तू काळोखात जाशील त्यावेळी तुझी सावली सोडेल, साथ सोडेल. पण तू घाबरू नकोस. स्वामी तुझ्या सोबत आहेत. स्वामी समर्थांचे नामस्मरण हे मनाला शांती मिळवून देईल, आणि स्वामी समर्थांचे संदेश आयुष्यामध्ये तुला मार्ग दाखवतील. एक शब्द आहे नशीब, याच्याशी लढून बघा आणि जिंकला नाहीत तर सांगा. आणि आणखी एक शब्द आहे स्वामी, आर्ततेने बोला आणि पहा ते आपल्या हाकेला कसे धावून येत आहेत. समाधानी राहा, सुखी व्हाल. भक्ती करा तर मुक्ती मिळेल, ध्यान करा ज्ञान मिळेल, आणि मीपणा सोडला तर स्वामी मिळतील. कला शिका तर अमर व्हाल, सहाय्य करा तर सोबत मिळेल, दान करा धन मिळेल, त्याग करा आत्मानंद मिळेल, प्रार्थना करा प्रगती होईल. आणि जिथे असमर्थ तिथे फक्त स्वामी समर्थ. कृपापूर्ण नेत्र स्वामींचे मायेने भरलेले भक्तांच्या भेटीसाठी दिसतात. आसुसलेले चेहऱ्यावरच तेज पाहून भान हरपते आणि स्वामी चरणी मन सहज दृढ होते. क्षणोक्षणी वाटे स्वामी नामाचा आधार. स्वामी संग धरता कोण राहील निराधार. दुसऱ्याच्या ताटातले हिसकावून खाण्यात एखाद्याला आपली शान वाटते, तर कुणाला आपल्या ताटातलं दुसऱ्याला भरवण्यामध्ये समाधान वाटते. विश्वास ठेव, जो माझा हात पकडतो त्याला कधी कुणाचे पाय पकडण्याची गरज लागत नाही. आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीत. हे जितकं शक्य आहे तितकंच सत्य हेही आहे की आपल्या आईच्या मायने जवळ घेणारे स्वामी याशिवाय आपलं कोणीही नाही. आपली इच्छा पूर्ण होणारच आहे. विश्वास ठेवा आणि स्वामींवरती सोपवा. कर्म करत राहा, फळ मिळणारच. शरीराने जरी दिसत नसलो तरीही सदैव मी तुमच्या पाठीशी आहे. मी सर्वत्र आहे, चराचरात व्यापून आहे. मी वारा आहे, मी पाणी आहे, मी आकाशही मीच आहे. गाणगापुरात मीच आहे, ध्रुवावर, कैलासावर, गरुडावरही मीच आहे. मी कुठेही गेलेलो नाही. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. मीपणा दूर ठेवला तर विश्वास पदरी अपयश कधीच येणार नाही. आणि हृदयातल्या मंदिरामध्ये अंधार असेल तर घरातल्या देव्हाऱ्यामध्ये दिवा लावून काहीही फायदा नाही. तू कोणाला फसवू नकोस आणि मग बघ तुझ्या पाठीशी मी कसा उभा आहे. मीही तुझी फसवणूक होऊ देणार नाही. जर माझे नाव तुझ्या होटाशी आहे तर घाबरतो कशाला. मी सदैव तुझ्या सोबत आहे आणि तुझ्या पाठीशी आहे. शुद्ध अंतकरणाने नाम घे. भगवंतीच्या कृपेचा अनुभव घे. नामानेच अंतरंग शुद्ध कर. नामानेच अंतर्मनात प्रवेश कर. नामाची काळजी वाटणे नाहीसे होते आणि मग तळमळही आपोआप जाते. माणूस हा विचार करतच असतो, पण विचार हे चांगले असावे, त्याची दिशा चांगली असावी. गरिबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींचे घेतलेले नाव कधीही वाया जात नाही. जेथे नाम आहे तेथे मी आहे, आणि नामावर प्रेम करणे म्हणजेच माझ्यावर प्रेम करण्यासारखं आहे. तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो. जो नुसता नामात राहील त्याला मी अखेरपर्यंत सांभाळेन. तू कर्म करत जा. कर्म करणं हे तुझं कर्तव्य आहे, आणि तुझ्या कामाला योग्य न्याय देणं हे माझी जबाबदारी आहे. संकटांना कधीही कंटाळायचं नाही, तर त्यांना सामोरं जायचं असतं. जो असे कारण सर्व सृष्टीशी, अकारणे जो लावी भक्तीसी, भुलवी मनाच्या दंभ युक्तीसी, असा अविनाशी स्वामी माझा. विश्वास ठेव, जिथे संपते तुझी मर्यादा तिथून साथ देतो मी. तुझ्या अंतरात्म्यात आहे मी, तुला हरू देणार नाही आणि ह्या युगामध्ये तुला एकटे सोडणार नाही. तुला मार्ग दाखवत जाणार. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अडचणी ह्या आयुष्यात नाहीत तर मनात असतात, आणि ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. खूप अडचणी आहेत, परंतु जीवनामध्ये सामोरे जाण्याची शक्ती फक्त तुमच्यामुळेच येते. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ.